नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. करेक्ट कार्यक्रममध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणामध्ये आज एक महत्त्वाची अपडेट घडली. या प्रकरणामधले प्रमुख आरोपी राजेंद्र हगवणे म्हणजे वैष्णवीचे सासरे आणि वैष्णवीचे दीर सुशील हगवणे यांना आज पोलिसांनी ताब्यात घेतले. तब्बल 7 दिवसांनंतर, वैष्णवीचा मृत्यू झाल्यानंतर तब्बल 7 दिवसांनंतर हे दोनही आरोपी पोलिसांच्या ताब्यात आलेत. खरं तर वैष्णवीच्या मृत्यूनंतर पोलिसांनी केलेल्या कारवाईबद्दल अनेक प्रश्न उपस्थित राहतात. त्यातला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हाच होता की ज्यांचे राजकीय धागेदोरे आहेत, ज्यांचे राजकीय कनेक्शन्स आहेत, फरार कसे राहतात. यातला दुसरा आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा आहे, तो म्हणजे वैष्णवीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आणि वैष्णवीच्या आई फरार कसे राहतात. यातला दुसरा आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे, तो म्हणजे वैष्णवीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आणि वैष्णवीच्या आईवडिलांनी दाखल केलेली तक्रार आणि त्यानंतर पोलिसांनी लावलेली कलमं. याशिवाय वैष्णवीच्या बाळाला 6 दिवस पोलीस तिच्या कुटुंबियांपर्यंत देऊ शकले नव्हते. अशा अनेक बाबींमुळे या संपूर्ण प्रकरणामध्ये पुणे पोलिसांच्या एकूण कार्यपद्धतीवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होतात. याच संदर्भात आज चर्चा करायची, त्यासाठी आपल्या सोबत असणार आहेत ज्येष्ठ विधिज्ञ आणि वकील अनिकेत निकमजी. नमस्कार अनिकेतजी, स्वागत आहे आपल्या चर्चेमध्ये. सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई या चर्चेमध्ये सहभागी होतात. तृप्तीताई नमस्कार, आपलंही स्वागत. आणि माजी पोलीस अधिकारी धनराज वंजारी हे या चर्चेमध्ये सहभागी झालेत. वंजारी सर, आपलंही पुन्हा एकदा स्वागत करेक्ट कार्यक्रममध्ये. धन्यवाद. सुरुवातीला अनिकेत निकमजी, मला तुमच्याकडे यायचं आहे, कारण तुम्ही कायद्याचे अभ्यासक आहात, रोज कोर्टामध्ये तुमचा वावर असतो, सगळ्या कलमांची तुम्हाला चांगली माहिती आहे, बचाव पक्षाचे वकील म्हणून काम करता. जी कलमं लावलेली आहेत वैष्णवीच्या मृत्यूनंतर, कारण त्याला आत्महत्या म्हणायची की हत्या म्हणायची ही साशंकता आमच्याही मनामध्ये आत्ता आहे, पण जे कलमं लावलेली आहेत ती पाहता बचाव पक्षाचे वकील म्हणून तुम्हाला काय वाटतं, या आरोपींना शिक्षा होईल? हे बघा, आता तपास सुरू आहे आणि जेव्हा गुन्हा दाखल झाला तेव्हा त्या जे कलम लावलेले आहेत ते म्हणजे हुंडाबळी, ज्याला आपण डावरी डेथ म्हणतो, याची शिक्षा कमीत कमी 7 वर्ष ते जन्मठेपेपर्यंतची आहे. बरोबर. आत्महत्या ह्या संदर्भातला आत्महत्या प्रवृत्त केल्याचं प्रकरण ते कलम लावलेलं आहे, अबेटमेंट टू सुसाईड ज्याला म्हणतो, ज्याची 10 वर्षापर्यंत शिक्षेची तरतूद आहे. तर जे कलम आहेत, धमकी देणे आणि थ्रेटन करणं किंवा इजा पोहोचवणं, सामूहिकरित्या गुन्हा करणं, मेजर जे सेक्शन्स लावलेले आहेत ते म्हणजे डावरी डेथ आणि अबेटमेंट ऑफ सुसाईड. करेक्ट. आता याचा तपास प्रलंबित आहे. पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये असं दिसून येत आहे की मयताच्या अंगावरती काही दुखापत झालेली आहे, मारहाणीचे व्रण आहेत, अशा स्वरूपाचे रिपोर्ट्स मी वृत्तपत्रात वाचलेले आहेत. खरं खोटं मला माहित नाही, परंतु त्यामुळे पोलिसांनी डावरी डेथ साहजिकपणे लावलेलंच आहे. परंतु अद्याप विसेराचा रिपोर्ट आलेला नसेल. पोस्टमॉर्टम जरी झाला तरी पोलीस फॉरेन्सिक अनालिसिस साठी विसेरा पाठवत असते आणि त्या विसेराच्या रिपोर्टमध्ये कळेल की याच्यात विषबाधा होती किंवा काय होती आणि त्यावरून पुढचा तपास ठरेल की याच्यात आणखीन अधिकचे कलम लावायचे का, मर्डरचं कलम लावायचं का. या संदर्भातला तपास अद्याप प्रलंबित असल्यामुळे आजच्या तारखेला यावर मला भाष्य करणं योग्य होणार नाही. परंतु जे कलम लावलेले आहेत ते निश्चितपणे जे कलम लागू शकतात तेच कलम पोलिसांनी आत्ताच्या घडीला या गुन्ह्यात लावलेले आहेत. पुढील तपासात आणखीन काही गोष्टी समोर आले तर अधिक कलम लावले जातील. आणि बचाव पक्षाच्या वकिलाच्या नात्याने जे तुम्ही मला प्रश्न विचारला, तर मला असं सांग की या प्रकरणात एकंदरीत संपूर्ण हे जर बघितलं, घटनाक्रम बघितलं, तर निश्चितपणे लग्नानंतर त्या मुलीची अतिशय वाईट पद्धतीने अशी छळवणूक सुरू होती आणि तिच्याकडे वारंवार हुंडा मागितल्याचा आरोप देखील करण्यात आलेला आहे. आणि अशा स्वरूपात हुंडाबळी, ज्याला आपण डावरी डेथ म्हणतो, हा एक गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे. आणि जर त्या संदर्भातले एलिमेंट्स जे असतात त्या कायद्यातले, त्या सेक्शन्स मधले जर ते सिद्ध झाले तर जास्तीत जास्त पर्यंत जन्मठेपेची शिक्षा देखील या प्रकरणात होऊ शकते. बरं, आता मला याच्यामध्ये एक प्रश्न पडलाय किंवा मी कलम वाचली, तुम्ही सांगितलं ते बरोबर आहे. 82 आणि 108 BNS ची जी कलम आहेत तीच 2 कलम याच्यामध्ये मेजर कलम आहेत. प्रश्न असा आहे की एखादा जेव्हा मृतदेह सापडतो त्या मृतदेहावर मारहाणीच्या खुणा स्पष्टपणे दिसत असतात. पोस्टमॉर्टम मध्ये सुद्धा त्या मारहाण झालेली आहे हे स्पष्टपणे येत असतं. मग एखाद्या मृतदेहाला मारहाणही झालेली आहे आणि त्या व्यक्तीनं आत्महत्या सुद्धा केलेली आहे, या दोन्ही गोष्टी एकत्र कशा काय असू शकतात? हे बघा कविताजी, आत्महत्या केली
आणि आत्महत्या करण्यास यांनी त्यांना प्रवृत्त केलं म्हणून कलम लावलेला आहे 108. परंतु मारहाणीमुळे जर मृत्यू झाला असेल तर मग हे 108 किंवा डावरी डेथ फक्त राहत नाही तर हे खुनापर्यंत जातं, मर्डर पर्यंत जातं. त्यामुळे याच्या तपासाच्या दृष्टिकोनातून काय समोर येतं हे बघणं गरजेचं आहे. जर पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये डेथ जे कॉज ऑफ डेथ लिहिलेलं असतं ते कॉज ऑफ डेथ हँगिंगमुळे झालं आहे, स्ट्रँग्युलेशनमुळे झालं आहे, गळफास घेतला म्हणून झालंय किंवा त्याचा गळा दाबून मारला म्हणून झाला आहे किंवा मारहाणीमुळे झाला आहे, त्याबद्दल मेडिकल ओपिनियन काय आलं आहे त्याच्यावरती हे ठरेल की कुठला कलम लावायचं. जर या मारहाणीमुळे मृत्यू झाला अशा स्वरूपाचा मेडिकल रिपोर्ट जर असेल तर निश्चितपणे पोलीस त्याच्यात मर्डरचे कलम लावू शकतात. बर, आपण धनराज वंजारी सरांना हाच प्रश्न विचारूया. सर, तुम्ही माझ्या प्रश्नाचं जरा निरसन करा की मारहाण आणि आत्महत्या ही दोन्ही कलम एकत्र कशी काय असू शकतात? नाही, दोन्ही कर्म एकत्र असण्यात काहीच नाहीये, कायदेशीर आहे. पण या कर्मांचा निकष कसा लागावा, तुझा जो मूळ प्रश्न आहे तो प्रश्न या एका मुद्द्याशी पिंगा घालतोय की ज्या जखमा झाल्यात त्या जखमांमुळे तिचा मृत्यू झाला की त्या जखमांमुळे तिला अशा काही यातना झाल्या ज्या यातनेतून ती आत्महत्या करण्यास प्रवृत्त झाली. आता आत्महत्या आणि जखमा हे दोन जर आपण प्रांत बघितले तर याचा खरा निवाडा न्याय वैद्यकीय शास्त्र आपलं फॉरेन्सिक सायन्स जे आहे त्याशिवाय लागणार नाही. फॉरेन्सिक सायन्स काय करेल नेमकेपणाने, तर फॉरेन्सिक सायन्स जखमा कशामुळे झाल्या ते निर्धारित करेल. नंबर 1 म्हणजे शस्त्र कुठलं होतं, हाताने मारलं असेल, त्याच्यामध्ये नखानी कुठे दाब दिला असेल, एखादी काही काठी मारली असेल, एखादा दगड फेकून मारला असेल, एखादं भांड मारलं असेल फेकून, या सगळ्याचं निर्धारण फोरेन्सिक करेल. म्हणजे शस्त्र कुठलं होतं हे जखमांवरून निर्धारित होईल. दुसरं महत्वाचं की ती जखम किती खोल आहे, ती जखम शरीराच्या कुठल्या भागावर आहे, त्याला व्हायटल पार्ट ऑफ बॉडी आपण म्हणतो, अशा भागावर जर जखम असेल तर त्या जखमेनी मृत्यू होऊ शकतो की नाही याचं उत्तर आमचं फोरेन्सिक सायन्स देऊ शकतं. आणि फोरेन्सिक सायन्सने हे उत्तर दिल्यावर मग हा मुद्दा निर्णय काढणं योग्य होईल की हा खुनाचा गुन्हा आहे की आत्महत्येचा गुन्हा आहे. बर, म्हणजे आतापर्यंत पण ठीक आहे की जो पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आलेला आहे, शवविच्छेदनाचा अहवाल आलेला आहे, त्याच्यामध्ये हे तर मान्य करण्यात आलेलं आहे की तिचा मृत्यू हा गळा दाबून झालेला आहे. मात्र तो गळा दाबण्यात आलेला आहे की तिनं आत्महत्या केली त्याच्यामुळे, कारण या दोन्हीमध्ये फरक असतात की आत्महत्या करताना गळ्यावर जे मार्क्स असतात ते आणि एखाद्यानं गळा दाबलेला असेल तर त्यावर असणारे मार्क्स. आता मी काही तज्ज्ञ नाहीये त्यातली, पण इतकी प्राथमिक माहिती तर आपल्याला असते की हे वेगवेगळे असतात, त्यामुळे त्याचा निकाल लागेल. पण प्रश्न असा आहे आता या सगळ्या याच्यामध्ये आणखीन की वैष्णवीची जेव्हा मृत्यू झाला आणि त्याच्यानंतर तिचे कुटुंबीय जेव्हा हा गुन्हा दाखल करायला गेले, तृप्तीताई मी तुम्हाला थोडंसं थांबवणार आहे कारण हे 2-3 टेक्निकल मुद्दे घेतल्यानंतर मी तुमच्याकडे येते. अनिकेतजी, मला एक सांगा की एखाद्या इतक्या संवेदनशील प्रकरणामधली FIR नोंदवण्यासाठी 22 तास लागू शकतात? नाही बघा, मुळात कविताजी अशा गंभीर स्वरूपाच्या प्रकरणात जेव्हा पोलिसांना माहिती मिळते, पोलिसांची जबाबदारी असते की ताबडतोब त्यांनी गुन्हा नोंदवला पाहिजे. बरोबर. आणि डिले इन FIR हा बचाव पक्षाचे वकील नेहमी हा युक्तिवाद करत असतात की FIR दाखल करण्यास उशीर केलेला आहे, त्यामुळे हा मोटिवेटेड FIR आहे, हा विचारपूर्वक दाखल केलेला FIR आहे, अशा स्वरूपाचे युक्तिवाद देखील कोर्टात मानले जातात. पण पोलिसांचं हे कर्तव्य असतं की ताबडतोब त्यांनी गुन्हा नोंदवावा. आता उशीर का झाला याबद्दल तक्रारदाराने जेव्हा तक्रार नोंदवताना FIR मध्ये त्यांना मुभा असते हे सांगण्याची की माझी मानसिक परिस्थिती योग्य नसल्यामुळे किंवा मला नसल्यामुळे मी वेळ पोलिसांपुढे जाऊ शकलो नाही, हे जर कारण असलं तर, किंवा जर पोलिसांनीच मुळात यांनी जाऊन सुद्धा तक्रार घेतली नसेल तर पोलिसांच्या विरुद्ध देखील त्यांना तशा स्वरूपाची तक्रार करता येते, कारवाई करता येते. आणि पोलिसांचं ट्रायब्युनल असतं जिच्यात ते सांगू शकतात की याच्या पोलिसांनी ताबडतोब गुन्हा नोंदवला नाही. परंतु आजच्या तारखेला मला माहित नाही सत्य परिस्थिती काय आहे. आपण सांगतात की 22 तास उशीर झाला. आता हा उशीर कोणामुळे झाला? फिर्यादी स्वतः उशिरा गेले का फिर्यादी आता त्याच्यामधली जे तिच्या आई वडिलांचं जे म्हणणं आलेलं आहे गेल्या 2-3 दिवसांमध्ये, तिच्या इतर नातेवाईकांचं जे म्हणणं आलेलं आहे, त्यांचं म्हणणं आहे की आम्ही 16 तारखेलाच गेलो होतो आणि पोलीस तक्रार दाखल करून घ्यायला तयार नव्हते. आमचा आग्रह होता
की हा खून आहे, कारण हे जे FIR ची कॉपी आहे त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे, म्हणजे त्यांची तक्रार आहे अर्थात ती, ते काय आपण सत्य मानू शकत नाही की हे असंच्या असं झालं असं आत्ता सांगायला न्यायालय असल्याशिवाय आपण ते सांगू शकत नाही. पण त्यांचं स्पष्ट असं म्हणणं आहे की आम्ही जेव्हा विचारलं वैष्णवीच्या सासू सासऱ्यांना आणि तिच्या कुटुंबियांना की तिच्या अंगावर जखमा कशा झाल्यात, तर त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्हाला आधीच सांगितलं होतं की आम्हाला पैसे पाहिजे, तुझ्या पोरीला आम्ही काय फुकट नांदवायची काय, म्हणून मारून टाकलं तुझ्या पोरीला, हे ऐकून आम्हाला धक्का बसला. आता हे सगळं असताना त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही 16 तारखेला हे सगळं पोलिसांना सांगितलं, पण ना तर त्यांनी 16 तारखेला आमची तक्रार नोंदवून घेतली, ती दुसऱ्या दिवशी नोंदवून घेतली, आणि प्लस तक्रार नोंदवून घेताना पोलिसांनी सांगितलं की आता आपण आत्महत्येचाच गुन्हा दाखल करूया, हत्येचा नंतर बघूयात पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आल्यानंतर. आता पोलिसांनी जर याच्यात दिरंगाई केली असेल तर हे चुकीचं आहे, हे कायद्याला धरून नाहीये, आणि अशा संदर्भात देखील कारवाई पोलिसांच्या विरुद्ध होऊ शकते. नंबर 1. नंबर 2, हा आत्महत्येचा प्रकरण आहे असं पोलिसांनी गुन्हा नोंदवताना नोंदवून घेतलेला आहे. कारण जेव्हा कदाचित FIR मध्ये जर असं म्हटलं असेल किंवा तक्रार अशी असेल की आम्हाला ज्या परिस्थितीत बॉडी सापडली आणि सकृतदर्शनी असं दिसून येत होतं की या मुलीने गळफास घेतला, त्यामुळे कदाचित पोलिसांनी ते कलम लावले असतील. परंतु एक लक्षात घ्या, पोलिसांनी जरी FIR मध्ये अबॅटमेंट ऑफ सुसाईड, आत्महत्याला प्रवृत्त करण्याचं कलम जरी लावले असतील, तरी जर तपासात हे दिसून आलं की हे फक्त आत्महत्या नाही तर हा खून आहे, तर निश्चितपणे त्या संदर्भातले कलम ते लावतीलच. आणि त्यांनी तरी सुद्धा लावले नाही तर पीडितांना म्हणजे फिर्यादी पक्षाला न्यायालयात अर्ज दाखल करण्याची मुभा असते की या प्रकरणात अशा स्वरूपाचा पुरावा असून देखील पोलीस मुद्दामून दिरंगाई करतायत, मुद्दामून दाखल करतायत, आणि त्या संदर्भात ते न्यायालयात देखील धाव घेऊ शकतात. बरं, पण असं काही गेल्या 7 दिवसांमध्ये तर काही आणखीन झालेला नाहीये तपास. रादर 7 दिवसांमध्ये त्यांना आरोपीच सापडत नव्हते, ते आत्ता सापडलेत. आता तेही सापडलेत की त्यांना बोलावून घेतले, हा एक आणखीन नवीन प्रश्न आहेच. एनिवेज, तृप्ती देसाईजी, मला एक सांगा, तुम्ही 3-4 दिवस या संपूर्ण प्रकरणाचे अपडेट्स पाहत आहात आणि कदाचित तुम्ही त्यांच्या कुटुंबियांना भेटलाही असाल. कोणकोणत्या टप्प्यांवर तुम्हाला असं वाटलं की पुणे पोलीस आपल्या कर्तव्यामध्ये कसूर करताना दिसलेत? जेव्हा हे प्रकरण बघितलं किंवा ज्या पद्धतीनं वैष्णवीचे आई वडील आक्रोश करत होते, आपण बघितलं की त्यानंतर महाराष्ट्र गहिवरला, मीडियाने हे प्रकरण लावून धरलं म्हणून सगळी सूत्र हरली, त्यानंतर जनते हल्ली. त्याचा रेटा आपण जर बघितलं तर गेले 2 दिवस झालं या प्रकरणामध्ये सोशल मीडिया असेल, रस्त्यावर असेल, त्यांच्या घरी भेट देणं असेल, अनेक संघटना तिथं जात आहेत. आणि काल मी जेव्हा गेले तेव्हा जेव्हा बघितलं की तेव्हा त्यांना काल बाळ जे आहे ते सुखरूप त्यांना काल मिळालं, पण ते कधी मिळालं? 6 दिवसानंतर मिळालं. ही खऱ्या तर जबाबदारी पोलिसांची होती बाळ देण्याची, परंतु काल अज्ञात व्यक्ती फोन करतो, मग सांगतो की तिथं बाळ ठेवलेलं आहे आणि तुम्ही घेऊन जा. मग पोलिसांना हे बाळ का नाही सापडलं, ते कुणाकडे होतं, काय होतं, सगळं पोलिसांना माहित होतं, परंतु पोलिसांनी कुठलीही ऍक्शन घेतली नाही किंवा बाळाला तिथं आणून देण्याचा प्रयत्नही केला नाही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे सुरुवातीला जेव्हा ही केस दाखल करायला, FIR दाखल करायला गेले तेव्हा तातडीनं गुन्हा दाखल करणं आवश्यक होतं, परंतु आपण बघितलं तर अनेक तासांचा कालावधी घेतला गेला. त्याच्यामध्ये पोलिसांचा हलगर्जीपणा दिसून येतो. यामध्ये राजेंद्र हगवणे जे आहेत ते राष्ट्रवादी पक्षाचे नेते किंवा काही नेत्यांच्या जवळचे असल्यामुळं त्यांना मात्र फरार ठेवण्यात आलं. म्हणजे गेल्या 2 दिवसामध्ये जेव्हा त्यांना अटक करा, सरेंडर होऊ देऊ नका अशी जेव्हा मागणी करण्यात आली, त्याला आम्ही मागणी केली किंवा त्याला कुठे लपवून ठेवलंय का, जेव्हा सीएमचा फोन येतो, गृहमंत्र्यांचा फोन येतो, तिथल्या सीपींना असेल किंवा ग्रामीणच्या एसपींना असेल किंवा अजितदादांचा फोन येतो की तातडीने यांना ताब्यात घ्या, आणि मग लगेच 12 तासाच्या आत जे आहे ते आरोपी अटक होतात. आज कसं काय होतं? मग गेले 7 दिवस झालं पोलिसांनी मग तातडीने ऍक्शन का नाही घेतली? राजेंद्र हगवणे का अटकेत नव्हते? म्हणजे त्यांना कुठेतरी राजाश्रय किंवा त्या राजकीय पक्षाच्या पाठीमागे जी काही यंत्रणा पोलिसांची आहे ती कुठेतरी दबावाची होती किंवा त्यांना कुठेतरी लपवण्याचं जे आहे ते काम चालू होतं, परंतु जनतेचा रेटा जेव्हा जास्तीत जास्त आला तेव्हा त्यांना अटक करण्यात आली. राजकीय दबावाखाली सगळं तपास चालू होता असं तुमचं म्हणणं आहे. वंजारी सर, मुळात प्रश्न हाच आहे. एक तर तक्रार दाखल करायला 22 तास लागले, दुसरं म्हणजे या प्रकरणातले 2 महत्वाचे आरोपी जे राजकीय कनेक्शन असणारे आहेत, राजकीय नेते म्हणून समाजामध्ये वावरतात, ते सहज 7 दिवस फरार राहू शकतात. या संपूर्ण प्रकरणामध्ये अवघी फॅमिली ही एकतर जेलमध्ये किंवा फरार आहे असं असताना 10 महिन्यांचं बाळ कुठे आहे याची एक किमान काळजी घेणं अपेक्षित होतं, ती घेतली गेली नाही. त्या बाळाला कुटुंबियांनी शोधलं, ते आणायला गेले, त्यांना बंदुकीचा धाक दाखवला गेला. या सगळ्यावर 6 दिवस काही कारवाई नाही. माध्यमांमध्ये सगळं येऊन गवगवा होईपर्यंत पोलीस वाट बघत राहिले. कुठल्या टप्प्यावर म्हणायचं की आता पोलीस चुकलेत म्हणून?
आता याच्यामध्ये आपण जर मागच्या काही प्रकरणांचा ना पुणे पोलिसांचाच विचार केला तर पोलीस का चुकले त्याचं उत्तर सगळ्यात जनतेला माहित आहे. पोलीस का चुकतात किंवा पोलीस का बरोबर काम करतात. जसं तृप्तीताई म्हणाल्या की मंत्रालयातून फोन आल्यानंतर पोलिसांनी ताबडतोब चक्र फिरवली, पण त्याच्या आधी पोलिसांची ही चक्र का फिरली नाही, तेव्हा ही चक्र फिरू नये त्यासाठी कोणाचा फोन आला होता हे त्यांच्या फोनचे डिटेल्स घेतल्यावर कळेल ना. कमिशनर असेल, ऍडिशनल सीपी असतील, डीसीपी असतील, सिनियर पीआय असेल, एसीपी असेल, कोणाच्या तरी काही ना काही सूचना असतील. आता हे ही डिटेल्स चौकशी मागायच्या याच्यामध्ये कुणी होणं आणि आवश्यक देणार आहे. कोण? नाही ही का नाही मिळणार, ही चौकशी याच्यामध्ये अपेक्षित आहे. एखादी एसआयटीची किंवा न्यायिक चौकशीची जर याच्यात मागणी झाली आणि ती जर लावली तर याच्यामध्ये ही सगळी उत्तरं मिळू शकतील. इथे यक्ष प्रश्न एक आहे की खून की आत्महत्याचं लिगेचर मार्क जे काही तिच्या गळ्यावर आहे मृत महिलेच्या, त्या लिगेचर मार्क करून हे प्रेस करून केलेला मार्क आहे की हँगिंग, आत्महत्या करताना स्वतःला हँग करून घेतलं त्याचे मार्क आहे. याचं उत्तर फोरेन्सिक सायन्स दिल्याशिवाय राहणार नाही. आणि प्रश्न राहतो पोलिसाच्या दिरंगाईचा. FIR पोलिसांनी उशिरा का घेतली, तपास पोलिसांनी का उशिरा केला, या सगळ्यांना पोलीस केवळ उत्तरदायी गृह मंत्रालयाला नाही तर न्यायालयाला उत्तरदायी हे या ठिकाणी विसरता येणार नाही. लॉजिकल रिझनिंग फॉर डिले न्यायालयात पोलीस काय सांगतं त्या भूमिकेकडे लक्ष देणं आवश्यक आहे. पोलिसांची बाजू घेण्याचा प्रकार या ठिकाणी नाहीये, पण पोलीस जर चुकले असतील त्याच्यामध्ये, दिरंगाई इज नॉट ऍक्सेप्टेड अंडर द लॉ, कायद्याला ती दिरंगाई स्वीकारार्ह नसेल तर पोलिसांवर निश्चितपणे याच्यामध्ये कारवाई होणार. सहसा काय होतं की खुनाचा गुन्हा असेल, रॉबरी असेल, मर्डर असेल, अशा वेळी पोलीस जो तपास करतात तो वेगळा असतो, पण सोशल लिटिगेशन हे सामाजिक कायदे राबवताना पोलिसांना दोन्ही बाजूचा विचार करावा लागतो संतुलित. त्या पद्धतीने कदाचित पोलिसांनी इथं विचार करण्याचा प्रयत्न केला असेल, पण तरीही दिरंगाई ही क्षम्य नाही. पोलिसांची दिरंगाई मी त्याच्या बाजूने बोलणार नाही. पोलिसांना त्यांच्या दिरंगाईबद्दल न्यायालयामध्ये उत्तर द्यावं लागेल आणि ती न्यायालयाला जर स्वीकारार्ह नसेल तर पोलिसांना दिरंगाईबद्दल ऍक्शन त्यांच्यावर झाली पाहिजे. त्याचप्रमाणे पुण्याचा जर आपण मागच्या अगदी पोरसे ऍक्सिडेंट पासूनचा सगळा इतिहास बघितला तर खऱ्या अर्थाने पुणे पोलीस काय करतात आहे. फक्त थोडंसं थांबवते सर, एक महत्वाची प्रतिक्रिया येते. प्रकरण गंभीर आहे, हुंडाबळी आहे आणि पोस्टमॉर्टम रिपोर्ट वरती स्पष्टपणे दिसतंय त्या ठिकाणी की पीडितेला मारहाण झालेली आहे, पीडितेच्या हातावर मारहाण झालेली आहे आणि त्या कुटुंबाची ही मोडस ऑपरेंडी आहे. त्याच्या आधीच्या एका सुनेला सुद्धा अशाच प्रकारचा त्रास त्यांच्याकडून देण्यात आलेला आहे. हॅलो, प्रकरण अत्यंत गंभीर आहे आणि या दोन्ही आरोपी मागील 7 दिवसापासून बाहेर रिस्पॉन्ड होते. त्या सोनवणे तर आरोपी हगवणे पिता पुत्राला 28 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना काल रात्रीनंतर ताब्यात घेतल्यानंतर आज कोर्टामध्ये हजर करण्यात आलं आणि दोघाही पिता पुत्रांना 28 मे पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली. या अगोदर राजेंद्र हगवणे यांच्या पत्नी लता हगवणे, त्यांच्या कन्या करिश्मा हगवणे आणि मुलगा शशांक हगवणे यांना अटक झालेली आहे आणि आता हे 2 जे प्रमुख आरोपी होते आणखीन यांनाही अटक झाली आहे. या संदर्भात आणखीन माहिती देतात आपले प्रतिनिधी अविनाश पवार. अविनाश, कविता, ज्या पद्धतीने आज आता राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मुलगा शशांक हगवणे यांना कोर्टात हजर केलं, कोर्टामध्ये कशा पद्धतीने सुनावणी झाली किंवा कोर्टासमोर काय बाजू मांडली गेली हे सांगण्यासाठी आपल्यासोबत वकील राणी सोनवणे आहेत, ज्या तिथे जी प्रक्रिया होती तिथे होत्या, त्या सांगतील. या प्रकरणामध्ये आरोपीतर्फे ॲडव्होकेट विपुल दुशिंग यांनी त्यांचं वकीलपत्र दाखल केलेलं आहे आणि कंप्लेनंटतर्फे आमचे सिनियर ॲडव्होकेट हर्षद निंबाळकर सरांचा मुलगा शिवम निंबाळकर याचं वकीलपत्र दाखल केलेलं आहे आणि कंप्लेनंटतर्फे शिवम निंबाळकर यांनी कंप्लेनंटची खूप चांगली बाजू कोर्टासमोर मांडली. त्यांनी सगळ्या सेक्शनचं एक्सप्लेन केलं की कशा पद्धतीने त्या विवाहितेला छळ केला आणि ज्याच्यामुळं तिने आत्महत्या केली आणि त्यामुळे ती आत्महत्या नसून ते एक प्रकारे खूनच आहे अशा पद्धतीने स्टेटमेंट त्यांनी केलं. दुसरं म्हणजे की तिला जी पाईपनी मारहाण केलेली होती
त्याचेही सगळी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व केलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे हुंडाबळी केली की ज्या हुंड्यासाठी त्याचंही त्यांनी सांगितलं की हुंडा कशा पद्धतीने घेतला आणि दबाव आणला तिच्यावर. तर एकूणच आपण पाहतोय की ज्या पद्धतीने ही सगळी सुनावणी झाली याच्यानंतर आता कोर्टाने त्यांना किती दिवसाची पोलीस कस्टडी दिलेली आहे किंवा पुढे कशा पद्धतीने प्रक्रिया होईल? याच्यामध्ये 5 दिवसाची पोलीस कस्टडी दिलेली आहे. 5 दिवसाची पोलीस कस्टडी 27 तारखेपर्यंत आय थिंक दिलेली आहे. आता एकूणच आपण जर पाहिलं तर इथे न्यायालयामध्ये ज्या पद्धतीने राजेंद्र हगवणे आणि शशांक हगवणे यांना अत्यंत गुप्त पद्धतीने पोलिसांनी इथे पोहोचवलं, कारण त्यांच्याविषयीचा अत्यंत रोष हा समाजामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीने टॉमॅटो फेकून त्यांच्यावर इथल्या आंदोलकांनी एक प्रकारे संताप व्यक्त केला. काय सांगाल की काय सुनावणी झाली आणि काय पुढे त्यांना न्यायालयीन प्रक्रिया होईल पुढे? या प्रकरणामध्ये हुंडाबळी आणि आत्महत्या करण्यास प्रवृत्त करण्याचे सेक्शन लावलेले आहेत. ह्या संपूर्ण गुन्ह्यामध्ये एकूण 5 आरोपी आहेत. त्यापैकी 3 आरोपी आत्ता सध्या पोलीस कस्टडीमध्ये आहेत. उर्वरित 2 आरोपी या ठिकाणी आणले होते कोर्टामध्ये आणि ॲक्युजच्या वकिलांनी PC कमीत कमी दिवसाची द्यावी अशा प्रकारचं आर्ग्युमेंट केलं आणि सरकारी पक्षातर्फे त्या ठिकाणी आर्ग्युमेंट करण्यात आलं की हा गुन्हा गंभीर आहे आणि या कुटुंबाची ही मोडस ऑपरेंडी आहे. या मोठ्या सुनेलासुद्धा हाच त्रास यांनी दिलेला आहे आणि छोट्या सुनेलासुद्धा हाच त्रास देऊन त्या ठिकाणी मारण्यात आलेला आहे. आणि जे काही पोलिसांनी आतापर्यंतचे जे काही इन्व्हेस्टिगेशन केलं त्याच्यामध्ये प्रोग्रेस आहे इन्व्हेस्टिगेशनमध्ये. आणि जो काही जे काही पीडित आहे, पीडितच्या पोस्टमार्टममध्ये असं दिसून येते की पीडितेला मारहाण झालेली आहे. हातावरती मारहाणीच्या खुणा आहेत, गळ्यावरती ते व्रण आहेत. मग कदाचित अशी पण शंका येते की हा मर्डर आहे का काय, ही हत्या आहे का काय. त्या अनुषंगाने पोलिसांचं इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे. याच माध्यमातून पोलिसांनी 7 दिवसाची PC मागितली होती, परंतु माननीय न्यायालयाने 5 दिवसाची PC दिलेली आहे. तर आपण पाहिलं की कशा पद्धतीने ही जी मोडस ऑपरेंडी आहे ती न्यायालयासमोर सादर करण्यात आलेली आहे. एकूणच आता याबाबत पोलिसांनी म्हणजे 5 दिवसांची कस्टडी घेतली आहे. त्या दरम्यान हा सगळा जो काही प्रकार आहे तो पोलीस न्यायालयासमोर ठेवतील आणि पुन्हा नव्याने याबाबतीत सुनावणी होईल. कविता. धन्यवाद अविनाश, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. तर 5 दिवसांची पोलीस कोठडी हगवणे पिता पुत्रांना सुनावण्यात आलेली आहे. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी ही पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. या संपूर्ण बातमीकडे आपलं लक्ष असेलच, अपडेटही जाणून घेतोय. आता पुन्हा एकदा करेक्ट कार्यक्रममध्ये आपल्या चर्चेकडे वळूया. अनिकेतजी, तुमच्याकडे येतेय. या संपूर्ण प्रकरणामध्ये जर आपण नीट बारकाईनं पाहिलं तर या प्रकरणामध्ये आता सुद्धा ज्यांचा उल्लेख झाला त्या मयुरी जगताप म्हणजे हगवणे कुटुंबियांच्या मोठ्या सुनबाई यांनीही काही दिवसांपूर्वी पोलिसांकडे तक्रार केली होती की मला मारण्यात आलेला आहे, सासरी माझा छळ झालेला आहे. तिथल्याही बाबतीमध्ये असंच झालं होतं की त्यांची मुळात तक्रार घ्यायला उशीर करण्यात आला होता आणि मग तक्रार घेतल्यानंतर कारवाई काही झाली नाही. प्रश्न असा होतोय की राजकीय कनेक्शन्स असल्यानंतर पोलीस कारवाई करण्याचं टाळतात का? मग प्रश्न भले महिलांचा असू देत, हुंड्याचा असू देत, महिला छळाचा असू देत. तरी जर अशा स्वरूपाचा पुरावा पुढे आला की राजकीय कनेक्शन असल्यामुळे पोलीस दिरंगाई करत होते तर निश्चितपणे कमिशनर ऑफ पोलीस असतील, डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस असतील, पोलीस जे सिनियर ऑफिसर्स आहेत ते त्या अधिकाऱ्यांच्या विरुद्ध कारवाई करू शकतात. पण अनिकेत, जे पुरावे कसे येणार समोर? नाही, मग त्यामुळे आता तुम्ही विचारलेला प्रश्न आहे तो इफ्स अँड बट्स वरती आहे. आता जर ते म्हणतायत की त्यांनी पोलिसांनी त्यांची तक्रारची दखल घेतली नाही तर या संदर्भात मला असं वाटतं की त्यांनी कमिशनर ऑफ पोलीसकडे लेखी अर्ज दिला पाहिजे. मीडियाकडे सांगणे आणि लेखी अर्ज नाही देणे हे 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे जर त्यांना असं वाटत त्यांनी महिला आयोगाकडे पण तक्रार केली होती, लेखी तक्रार केली होती. मग महिला आयोगाकडे फक्त गुन्हा दाखल, म्हणजे तुमच्या माहितीसाठी सांगते, फक्त गुन्हा दाखल व्हावा एवढ्यासाठी त्यांना महिला आयोगाकडे जावं लागलं होतं. निश्चितपणे समजा जर त्यांनी महिला आयोगाकडे या संदर्भात तक्रार केली असेल आणि महिला आयोगापुढे हे जर सिद्ध झालं की पोलिसांनी मुद्दामून याच्यात दिरंगाई केली तर पोलिसांच्या विरुद्ध कारवाई होऊ शकते. त्या संदर्भातला निकाल देखील महिला आयोग देऊ शकतात. नंबर 1. नंबर 2, जे अधिकारी मुद्दामून गुन्हा नोंदवून घेत नसतील त्या अधिकाऱ्यांच्या विरोधात देखील तक्रार त्या ताई करू शकतात आणि ते न्यायालयात जाऊन तक्रार करू शकतात. न्यायालय त्याची गंभीर दखल घेऊ शकतं आणि न्यायालय त्या संदर्भातले आदेश त्या अधिकाऱ्यांच्या विरोधात देखील देऊ शकतं. दुसरी गोष्ट. नंबर 3, आता या ज्या ताई आहेत या संपूर्ण प्रकरणात एक महत्वपूर्ण साक्षीदार आहे असं मला वाटतं, कारण त्यांचं देखील म्हणणं आहे की त्यांची देखील छळवणूक झाली होती. पण वकील म्हणून मी फक्त एवढं सांगू इच्छितो
की कधी कधी काय होतं आणि बचाव पक्षाचे वकील याचा वापर करू शकतात की या ताईंनी जर मीडिया पुढे येऊन बाईट्स दिले आणि पोलिसांपुढे दिलेल्या स्टेटमेंटमध्ये आणि मीडिया पुढे दिलेल्या बाईट्स मध्ये तफावत जर आढळली किंवा दिसली तर याचा फायदा आरोपींना मिळू शकतो. त्यामुळे जेव्हा तपास प्रलंबित असतो मला असं वाटतं की साक्षीदारांनी जे त्या प्रकरणातले साक्षीदार असतील त्यांनी मीडिया पुढे सध्या तरी जाऊ नये जोपर्यंत तपास प्रलंबित असतो, कारण याचा फायदा भविष्यात आरोपींना कुठेतरी मिळू शकतो का हा एक प्रश्नचिन्ह उपस्थित होतो. त्यामुळे अनेक वेळा तपास सुरू असताना आता अनेक मोक्याच्या प्रकरणात पोलीस काय करतात, ट्रंकेट करून टाकतात, म्हणजे चार्जशीट मधल्या साक्षीदारांचे नावं मुद्दामून डिस्क्लोज करत नाही, जेणेकरून आरोपीला याचा फायदा त्याचा फायदा भविष्यात घेता येऊ नये. मला फक्त म्हणणं हेच आहे एक कायद्याचा विद्यार्थी म्हणून की जेव्हा अशा स्वरूपाचे गंभीर आरोप होत असतात तेव्हा गांभीर्यपूर्वक पोलिसांनी देखील तपास केला पाहिजे. आणि एखादी स्त्री जर म्हणत असेल की त्यांची देखील तक्रार होती आणि पोलिसांनी त्याची दखल घेतली नाही तर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अशा महिलेची तक्रारीचा दखल घेऊन त्या संबंधित पोलिसांच्या विरुद्ध देखील कारवाई करावी, जेणेकरून समाजात एक मेसेज जातो की जर तुम्ही मुद्दामून चालढकल करत असाल, काही दबावाखाली तुम्ही जर गुन्हा नोंदवून घेत नसाल तर तुमच्या विरुद्ध कडक शासन केलं जाईल. हल्लीच्या काळात आपल्याला कल्पना आहे की पुण्यातीलच गजानन मागणे नावाचे एक गृहस्थ आहे, गुंड आहेत, ज्यांना पुणे ते मला वाटतं सांगली का सोलापूर घेऊन जात असताना मध्ये बस थांबवली, त्यांची गाडी थांबवली, मटन पार्टी काहीतरी झाली आणि पोलीस त्यात सामील होते. त्या पोलिसांच्या विरुद्ध देखील पुण्याच्या कमिशनर ऑफ पोलीसने ताबडतोब कारवाई केली. त्यामुळे जिथे कुठे पोलीस चुकत असतील त्यांच्या विरुद्ध ताबडतोब कडक कारवाई झालीच तुम्ही पाहिजे. जे मांडता की काय व्हायला पाहिजे आणि काय तरतुदी आहेत ते, अनिकेतजी प्रश्न असा आहे की त्या तरतुदीनुसार गोष्टी होत नाहीयेत ना. म्हणजे आता तुम्ही ज्या मयुरी जगतापांबद्दल सांगताय त्या मयुरी जगतापांनी सांगून पण आता 5 दिवस झाले की मी तक्रार केली होती, माझ्या बाबतीत काही झालं नाही आणि तेव्हाच जर झालं असतं तर कदाचित आज हा दिवस बघावा लागला नसता. काय केलं पुणे पोलिसांनी 5 दिवसांमध्ये याबाबत? साधं चौकशीचं पत्र काढलं पोलिसांनी. हे बघा, पोलिसांनी तुम्ही सांगता ते बरोबर आहे, सुमोटो अशा स्वरूपाचं जर ते म्हणत असतील तर पोलिसांनी स्वतःहून त्यांना बोलवलं पाहिजे की तुम्ही येऊन आमच्याकडे तुमची काय तक्रार आहे ती नोंदवा. आता पोलिसांनी का केलं नाही हे पोलिसांना विचारण्यासाठी मयुरी जगताप ज्या ताई आहेत त्यांनी न्यायालयात जाऊन ते अर्ज दाखल करू शकतात. हे बघा, असं नाहीये की त्यांना हे नाहीये, एव्हेन्यूज नाहीये की ते कोर्टापुढे जाऊ शकत नाही. त्यांनी कोर्टापुढे गेलं पाहिजे, त्यांनी कोर्टापुढे हा विषय मांडला पाहिजे आणि हा विषय गंभीर असल्यामुळे निश्चित कोर्ट देखील या विषयाची प्रश्न दखल हा आहे ना, प्रश्न हा आहे अनिकेतजी, त्या बायकांनी कुठल्या कुठल्या पातळ्यांवर लढावं? म्हणजे त्यांच्यासाठी ही पोलीस नावाची यंत्रणा तयार केली गेलेली आहे ना. त्यांनी मग त्या पोलीस नावाच्या यंत्रणेकडून आपल्यासाठी संरक्षण मागावं की हे पोलीस काम करत नाही म्हणून त्यांच्या विरोधात लढत बसावं? काय अपेक्षा करायचं आपण की सासरकडनं ज्या छळ सहन करतात त्यांनी पुन्हा पोलिसांच्या विरोधात तक्रारी करत फिरायचं, मग महिला आयोगाकडे जायचं, मग वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे जायचं, मग न्यायालयाकडे जायचं? किती अपेक्षा करायची आपण त्यांच्याकडनं? अनेक प्रकरणात मी देखील असं बघितलेलं आहे की पोलिसांपुढे तक्रार करून देखील पोलीस त्याच्यात चालढकल करतात. पोलीस कधीतरी म्हणजे अनेक वेळा ते प्रकरण दफ्तरी काढतात. याचा अर्थ असा की पोलीस ते प्रकरण क्लोज करून टाकतात. आणि अशा प्रकरणात जेव्हा मी उच्च न्यायालयात धाव घेतो, उच्च न्यायालयात याचिका दाखल करतो, उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून देतो, तेव्हा पोलिसांच्या विरुद्ध कडक कारवाई देखील केलेली आहे. या अगोदर देखील अशी घटना घडलेली आहे की पोलिसांनी कारवाई केलेली आहे, मग त्यांच्या विरुद्ध कडक आदेश न्यायालयाने दिलेले आहेत. त्यामुळे असा जर अन्याय यांच्यावरती होत असेल तर निश्चितपणे मला असं वाटतं की त्यांनी न्यायालयात अर्ज दिला पाहिजे, दाखल केला पाहिजे, जेणेकरून एक क्लिअर मेसेज समाजात देखील जातो की अशा स्वरूपाच्या गंभीर प्रकरणात जर पोलीस दिरंगाई करत असतील, त्याची दखल घेत नसतील तर पोलिसांच्या विरुद्ध देखील न्यायालय कठोर भूमिका घेऊ शकतो. बरं, तृप्तीजी, हा म्हणजे महिलांचा हा लढा काही संपणारा नाहीये. म्हणजे घरात छळ होतोय म्हणून पोलिसांकडे जा, पोलीस लक्ष देत नाही म्हणून वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे जा, ते लक्ष देत नाही म्हणून कोर्टाकडे जा, बायकांनी फक्त लढतच बसायचं. माझा प्रश्न याच्यामध्ये सगळ्यामध्ये असा आहे की जेव्हा पुणे पोलीस हे सगळं करत होते, तपासामध्ये दिरंगाई होती, आरोपी पकडण्यामध्ये दिरंगाई होती, FIR घेण्यामध्ये दिरंगाई होती, बाळ शोधण्यामध्ये दिरंगाई होती, एवढं सगळं होत असताना आपल्या राज्यामधले नेते मात्र या पोलिसांच्या विरोधात एक ब्रही काढत नव्हते. सगळेजण असं सांगत होते की वा पोलीस व्यवस्थित तपास करतायत म्हणून. 7 दिवस आरोपी सापडत नाहीत तरी आपल्याला हेच सांगितलं जाते पोलिसांचा तपास सुरू आहे, अमुक पथकं तयार केलेली आहेत. कसा विश्वास ठेवायचा? नाही, खरं तर पोलिसांबद्दलची विश्वासार्हता आपण जर बघितली तर अनेक ज्या काही केसेस झाल्या त्याच्यामुळे कमी नक्कीच झालेली आहे. आपण संतोष देशमुखांच्या प्रकरणात जर बघितलं तर अनेक पोलीस अधिकारी जे आहेत ते वाल्मिक कराडचे हस्तक होते, त्याच्यामध्येही कारवाई करताना कितीतरी दिरंगाई केली किंवा वाल्मिक कराडला अटक झाली नाही तर त्याला सरेंडर जो आहे तो
व्यवस्थित अगदी शरण त्याला जिथं यायचं होतं, ज्या Famous गाडीने style. यायचं होतं, ज्या फ्लॅट मध्ये राहायचं होतं, हे सगळं करण्यात आलं त्याच्यासाठी. कारण तो कुठल्या तरी राजकीय पक्षाशी संबंधित होता, नेत्याशी संबंधित होता. पोर्शे अपघातातलं प्रकरण आपण जर बघितलं, मगाशी अनिकेतजी म्हटले की आता रिपोर्ट्स आले पाहिजेत, विसेरा आला पाहिजे, पण ब्लड रिपोर्टच विकत घेतले गेले. त्यामध्ये आपण बघितलं डॉक्टरांवर कारवाई झाली. म्हणजे श्रीमंत लोक जर असतील तर अनेक काही गोष्टी इथं विकत घेतात. सर्वसामान्यांनी जायचं कुठं, कुठल्या यंत्रणेवर विश्वास ठेवायचा. आणि प्रत्येक पोलीस स्टेशनला जेव्हा हुंडाबळीची केस असेल, महिला अत्याचाराची केस असेल, जेव्हा महिला तिथं जातात तर सुरुवातीला हे घरगुती भांडण आहे, तुम्ही आमच्याकडे येऊ नका असं डायरेक्ट पोलीस सांगतात. कारण मी दररोज त्या केसेस हँडल करते. आणि जेव्हा खऱ्या अर्थानं तिचा छळ होत असतो, मारहाण होत असते, तर त्यावेळेला सुद्धा ते सांगतात की अर्ज द्या. अर्ज दिल्यावर भरोसा सेलकडे पाठवतात. भरोसा सेलमध्ये 8-8, 15-15 दिवसांनी तारखा दिल्या जातात. त्याच्यामध्ये अगदी पोलीस अधिकारी काही असतात, काही बाहेरच्या ज्या आहेत त्या महिला असतात. आणि त्या अगदी कुठल्या बाजूने निर्णय देतात किंवा कुठल्या बाजूने संवेदनशीलता दाखवतात मला माहित नाही, परंतु अनेक काही गोष्टी दाखलच होत नाहीत. आणि मग बऱ्याच गोष्टी अशा पद्धतीनं जात असताना त्या छळाला कंटाळून एकतर ती महिला ते घर सोडून जाते किंवा जीव संपवण्याचा प्रयत्न करते. छोटी मुलं असतात. अनेक अशा गोष्टी आहेत की आताही माझ्याकडे साधारण 3-4 केसेस आहेत ज्या हुंडाबळीच्या संदर्भातल्या आहेत. भरोसा सेलकडे गेले आहेत. पोलीस म्हणतात भरोसा सेलकडून आल्याशिवाय आम्हाला जे आहे ते गुन्हा दाखल करता येत नाही, असे सुप्रीम कोर्टाचे डायरेक्शन्स आहेत. आणि मग तिथं जर तुम्हाला तातडीने न्याय मिळत नसेल तर मग या महिलांनी भांडायचं कुठं? पोलिसांकडे गेलं तर पोलीस म्हणतात की जे एका हाताने टाळी वाजत नाही. एका हाताने टाळी वाजत नाही म्हणजे काय? म्हणजे महिला चुकीच्या आहेत असंच तुम्हाला म्हणायचंय? एखादी पार्टी पैसेवाली असली तर पोलीस त्यांच्या बाजूनेच काम करतात. अशा कितीतरी महिला आहेत की ज्या म्हणजे हा काय एका वैष्णवीच्या किंवा एका मयुरीच्या केस पुरताचा अनुभव नाहीये, हे सर्वसामान्य दिसणारे अनुभव आहेत. थोडंसं तुम्हाला थांबवते, पुन्हा एकदा वकिलांची प्रतिक्रिया येते. आज दोन आरोपींना मी ऍडव्होकेट शिवम निंबाळकर, मी मूळ फिर्यादी कडनं हजर झालो. आज 2 आरोपींना आणलं होतं. जे आरोपी नंबर 1 आहे त्याचे सासरे म्हणजे मैताचे सासरे आणि दीर यांना आज हजर केलं होतं. 5 दिवसाची पोलीस कस्टडी दिली आहे 28 तारखेपर्यंत. कुठली कारण काय करणं सांगितलं? रिमांडमध्ये काय कारण? रिमांडची कारणं अशी आहे की आज पहिल्याच PC होतं त्यांचं, तर तपास करणं त्यांच्याकडनं बाकी आहे. काही मुद्देमाल जप्त करणं बाकी आहे. परत अजून कुणी मदत केली हे पण तपास करणं पोलिसांना बाकी आहे आणि ते पण कारण पोलिसांनी सांगितले. अजून त्याच्यामध्ये कोण अजून आरोपी निष्पन्न होतील का त्याचा पण तपास करायचा आहे. त्याच्यासाठी पण कारणं पोलिसांनी मागितली आहेत. आणि असं करून मेहरबार कोर्टाने पोलीस कस्टडी एक्सटेंड करून 5 दिवसाची पोलीस कस्टडी 28 तारखेपर्यंत दिलेली आहे. रिमांड कॉपीत काय काय आहे? हे रिमांड कॉपीमधलेच कारण आहेत की त्यांना तपास करायचा आहे, मुद्देमाल जप्त करायचा आहे. जे इंजरीज आहेत, मैतावर जे इंजरीज आहेत ते इंजरीज कुठल्या वेपननी झाले ते वेपन पण जप्त करायचे आहे. आणि या सगळ्या गोष्टीचा तपास पोलिसांना करायचा. एक नवीन कलम पोलिसांनी ऍड केलेलं आहे, याच्यामध्ये नेमकं काय ते आहे आणि कशामुळे ते केलेलं आहे? याच्यामध्ये एक नवीन कलम 118चा ऍड केलेला आहे. 118 मला वाटतं 1चा ऍड केलेला आहे कलम. याच्यामध्ये तपास अजून चालू आहे. अजून जसा तपास होईल तसं काय निष्पन्न होईल त्याच्यावर अजून सेक्शन्स ऍड होतील. त्यांना आत्महत्येस प्रवृत्त केलं की खुनाचा गुन्हा कशा पद्धतीने हे पुढे? तर बघा आता तपास चालू आहे, त्या गोष्टी काय आता सांगता येणार नाही. ही पहिलीच PC होती. 28 तारखेपर्यंत तपास अजून चालेल आणि पुढच्या PC मध्ये काय कारण येतात ते आपल्याला कळेल. 28 वैष्णवीच्या बाळासंदर्भात त्याचा याच्यात काहीच या PC मध्ये त्याचं काहीच आर्ग्युमेंट नाही झालं किंवा ते कारण पण नव्हतं. त्याच्या बाबतीत आपण पुढे जाणार आहोत. त्याच्या बाबतीत आता मला काहीच सांगता येणार नाही. जो हुंडा दिला होता तो हुंडा रिकव्हर करायचा आहे का पोलिसांना? जे पैसे अजून हुंडा रिकव्हर करायचे. फॉर्च्युनर गाडी रिकव्हर केलेली आहे. बाकीचे अजून काही जे गोष्टी आहेत ते पण रिकव्हर करायचे आहे. नाही, यापूर्वी ज्या 3 जणांना 26 पर्यंत कोठडी मिळाली होती त्यावेळेस काय झालं आणि या दोघांची परत 28 पर्यंत होऊ शकते तिघांची? त्या तिघांची PC आज हजर केलं तर यांना 28 पर्यंत PC दिलेली आहे. 26 तारखेला त्यांना परत कोर्टात आणतील जे पहिले 3 आरोपी आहेत. मग त्यांचे PC पुढे एक्सटेंड करतील का नाही ते 26लाच करेल. जो फिर्यादीवर नाही ॲडव्होकेट शिवम निंबाळकर. फिर्यादीवर जे आरोप केले जात आहेत की आत्महत्येसाठी प्रवृत्त केले, तर त्याबद्दल आपण काय बाजू मांडतो?
त्याच्याबद्दल काहीच आर्ग्युमेंट झालं नाही, त्याच्याबद्दल काय झालं नाही. मुद्दा फक्त एवढाच होता की आज जे 2 आरोपी हजर केले त्यांना पोलीस कस्टडी द्यायला पाहिजे का ना द्यायला पाहिजे आणि किती द्यायला पाहिजे, एवढाच मुद्दा फक्त decide झाला. सरकारी वकील आपले यांनी किती दिवसांची मागितली होती? पोलिसांनी 7 दिवसाची पोलीस कस्टडी मागितली होती, कोर्टाने 5 दिवसाची दिली. ओके, धन्यवाद. एक 1-to-1 करून ठेवू. तर न्यायालयानं दोनही पिता पुत्रांना दिलेल्या पोलीस कस्टडीबद्दलची माहिती दिली. एक आणखीन कलम ऍड करण्यात आलेलं आहे, याचीही माहिती सरकारी वकिलांनी आता आपल्याला दिली. अंजली दमानिया सामाजिक कार्यकर्त्या या चर्चेमध्ये सहभागी झाल्यात. अंजलीताई नमस्कार, स्वागत आहे चर्चेच्या या टप्प्यावर आपलं. 2-3 मुद्द्यांवर चर्चा झाली तुम्ही येण्या अगोदर. त्यामध्ये मुळात FIR दाखल करायला उशीर का झाला, FIR मध्ये जी कलमं लावलेली आहेत त्यानं खरंच आरोपींना शिक्षेपर्यंत पोहोचवता येईल का, जर वैष्णवीच्या शरीरावर मारल्याच्या बऱ्याच खुणा होत्या तर मग आत्महत्येचाच गुन्हा का नोंद केला, मयुरीनं जेव्हा तक्रार केली होती त्या तक्रारीवर दिरंगाई पोलिसांनी का केली, राजकीय दबावाखाली पोलीस काम करतात का, या मुद्द्यांवर आतापर्यंत चर्चा झाली. तुमच्यासाठी माझा प्रश्न असा आहे की एका पोलीस अधिकाऱ्याचं नाव तुम्ही वारंवार घेताय, तुम्ही आरोप करताय की या पोलीस अधिकाऱ्यानं या कुटुंबाशी आपले संबंध असल्यामुळं किंवा नातेवाईक असल्यामुळं दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. हा अधिकारी कोण आहे आणि तुम्हाला खरंच का असं वाटतं की त्या अधिकाऱ्यानं दबाव टाकला या प्रकरणामध्ये? कसं आहे की जालिंदर सुपेकर नावाचे जे आयजी आहेत, जे आता खरं हेडक्वार्टर्स मध्ये आहेत आणि त्यांच्याकडे सगळ्याच जेलचे म्हणजे संभाजीनगर पोलीस स्टेशन, अशा नाशिक, नागपूर सगळी कारागृह आहेत. त्याचा ऍडिशनल चार्ज या एकाच व्यक्तीकडे आहेत, ते त्या शशांकचे मामा आहेत. आता मी हे म्हणण्यापेक्षा हे जी मयुरी जगताप आहे तिच्या आईनी महिला आयोगाला जे पत्र लिहिलंय त्या पत्रात असं म्हटलंय की हे लोक म्हणजे हे जे तिच्या सासरचे होते ते तिला वारंवार धमक्या द्यायचे, म्हणजे मयुरीला सुद्धा धमक्या द्यायचे की आमचा मेहुणा पोलिसात उच्च पदावर आहे. मी ते आज पत्र देखील ट्विट केलंय की ते आमचा मेहुणा पोलिसात उच्च पदावर आहे आणि आम्ही राजकारणी म्हणजे आम्हाला राजकारण्यांचं खूप मोठं पाठबळ आहे म्हणून तो आमचं काही करू शकत नाही. आणि असं म्हणत म्हणजे तिच्या आईनी हे पत्र जेव्हा लिहिलं आणि हे मी वाचलं तेव्हा मग मी या सुपेकरांची सगळी हिस्ट्री, तुला माहितीये मी आपण काम कसं करतो त्यामुळे मी पूर्ण हिस्ट्री काढायला सुरुवात केली. हिस्ट्री काढताना मला कळलं की हे जेव्हा जळगावचे SP होते तिथे एक पोलीस सब इन्स्पेक्टर अशोक सादरे नावाचं एक प्रकरण खूप गाजलं होतं, तेव्हा त्या व्यक्तीने सुद्धा आत्महत्या केली. काल रात्री मी त्याचं सगळं जी सुसाईड नोट होती ती काढली, त्याच्यात सुद्धा ह्या सुपेकरांनी त्याचा छळ केला, त्याला पैसे दे, सोनं दे, असं सगळं करून करून इतका छळ केला की शेवटी त्यांनी आत्महत्या केली. आणि त्यानंतर या सुपेकरांना काहीच नाही झालं, उलटा पदोन्नती होत ते आता इथपर्यंत पोहोचलेत. हे सोड, आत्ताच्या घटकेला टेंडरमध्ये कारागृहात जे सगळ्या गोष्टी लागतात त्याच्या टेंडरिंग प्रोसेसमध्ये यांनी 500 कोटीचा घोटाळा केला असं राजू शेट्टींनी त्यांच्यावर अलिगेशन्स केले. जानेवारी महिन्यात त्याची चौकशी लागली आणि ती चौकशी आता चालू आहे. हे सगळं जे आहे ते मी बाहेर काढलं आणि हे व्यक्ती सुद्धा म्हणजे भ्रष्टाचाराच्या बाबतीत म्हणा, आता मी जेव्हा त्या मयुरी जगतापशी बोलले तेव्हा ती म्हणाली माझ्याशी बोलताना ते चांगलं बोलायचे पण घरचे धमकी देताना आम्हाला पदोपदी त्यांचं नाव घ्यायचे. तर म्हणून मी म्हणते की आता आपल्याला इन्फरन्स काय काय काढायचंय. एक तर मयुरी जगताप जेव्हा तिला मारहाण झाली आणि खरं तर ते पत्र खरंच कविता दाखवण्यासारखं आहे आणि त्याच्यात त्यांच्या आईनी जे लिहिलंय इतकं भयानक आहे की मयुरीला त्यांनी तिचा नवरा बाहेर म्हणजे फिरतीवर असायचा तर तो बाहेर असताना हे सगळे जण तिला ह्या नद्या कारणाने मारायचे. आता ह्याच्यात तिचे सासरे म्हणजे तिने म्हणजे मला बोलतानाही ऑड वाटतंय. ते ठीक आहे, आपण सगळं वाचलंय आणि आपण एखाद्या त्याच्याबद्दल न बोललेलं बरं, कारण त्यांना लिहितानाही काय त्रास झाला असेल इमॅजिन, तर त्या काय बोलायचं म्हणजे इतकी एखादी नीच फॅमिली कशी काय वागू शकते हा प्रश्न पडतोय गेल्या 5-6 दिवसांपासून. म्हणजे कविता त्यातला महत्वाचा भाग म्हणजे ती मुलगी 9:30 वाजता एकटी लांब ती FIR करायला गेली. खरं तर पोलिसांनी तिच्या घरी येऊन FIR करून गेला होती. आत्ताच काही मिनिटापूर्वी मी जेव्हा तिच्याशी चर्चा केली तेव्हा ती म्हणाली आम्ही सारखे मी फोन करायचे, 100 नंबरला फोन करायचे, यांचं हगवण्यांचं नाव ऐकलं की ते पुढे कोणीच यायचे नाही, तुम्ही इथे येऊन तक्रार द्या असं पोलिसांनी तिला एकदा नाही अनेक वेळा सांगितलं.
ती एवढ्या लांब जेव्हा तक्रार, खरं तर 0 FIR आहे. 0 FIR म्हणजे खरं 6च्या नंतर कुठल्याही स्त्रीला महिलेला पोलीस स्टेशनवर बोलवायलाच नाही जाण्याची पाहिजे. गरज नाहीये. पण ती 9:30 वाजता, 9:45 वाजता पोलीस स्टेशनला जाते. रात्री 2 वाजेपर्यंत तिला तिथे तात्काळ ठेवलं जातं आणि शेवटी ती FIR होते. आणि ते FIR झाल्यानंतर हे कुटुंब फरार होतं. पहिल्यांदा पण फरार झालं होतं. तर ते फरार झाल्यानंतर 2 दिवसानंतर ती करिश्मा येऊन हिच्या कुटुंबावर क्रॉस FIR करते आणि पुन्हा फरार होते. म्हणजे फरार व्यक्ती येतो, तक्रार देतो, पुन्हा फरार होतो. म्हणजे हे पोलिसांचं संगनमत असल्याशिवाय होऊ शकतं का? तर याच्यात दोघांचे दबाव असू शकतात, पोलिसांचे किंवा राजकारण्यांचे. कारण सामान्य माणूस काय पोलिसांवर मगाशी दबाव मला करू शकत आता मला वाटतं अनिकेत निकम नाहीये, ते मगाशी सांगत होते की तक्रार नाही घेतली तर मग बायकांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे गेलं पाहिजे. जर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नाही ऐकलं तर कोर्ट. माझा प्रश्नच हा होता की कुठपर्यंत लढायचं बायकांनी. आता माझा प्रश्न वंजारी सर तुमच्यासाठी आहे. मी मगाशी खरं तर हा प्रश्न तुमच्याकडे घेऊन येणार होते, पण अंजलीताई आल्या आणि त्यामुळे त्यांनी सगळं स्पष्टीकरणच दिलं. हे असे जर अधिकारी पोलीस खात्यामध्ये असतील, आता या जालिंदर सुपेकरांवर थेट काही कोणती आता तक्रार झालेली आहे का? नाही. पण जे काय आहे ते सगळ्यांच्या समोर आहे. मग या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी कुचराई का होते? गेले 2-3 दिवस त्यांचं नाव या प्रकरणामध्ये समोर येत आहे, पण काही नाही. ना सरकारतर्फे काही बोललं जात आहे, ना गृह खात्यातर्फे काही बोललं जात आहे, ना पोलीस खात्यातर्फे काही बोललं जात आहे. कविताताई, तुझा प्रश्न इतका सहज सोपा आहे आणि त्याचं उत्तरही तितकं सहज सोपं आहे, पण ते उत्तर दुर्दैवानी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर जाऊन प्राण सोडतं, आत्महत्या करतं, हे लक्षात घेणं आवश्यक आहे. मला बराच वेळ तू बसवून ठेवला, मला वाटलं बोलता येईल मला. अंजलीताई आल्या आणि अंजलीताईने मला जे पूरक मुद्दे पाहिजे होते तेच नेमके सांगितले. मला हेच सांगायचं आहे, जेव्हा पोलीस दिरंगाई करतात, ठीक आहे, पोलीस दिरंगाई करतात, सुपेकर आमचे नातेवाईक आहे असं ते जेव्हा सांगतात आणि लेखी पत्र लिहितात, ते मूर्ख लोक हे विसरतात की आपण जर याच्यावर तपास नाही केला, कुठला इन्स्पेक्टर किंवा ACP किंवा DCPने हे लक्षात घ्यावं माझं वक्तव्य, तर कोर्टामध्ये प्रिव्हियस कॉन्डक्ट ऑफ अक्यूज सेक्शन 8 एव्हिडन्स ऍक्ट प्रमाणे जेव्हा आरोपीचा वकील प्रश्न विचारेल, त्या उत्तर काय असणार आहे तुमचं, तिथे तुमचे दात पडतील कोर्टामध्ये. हे पत्र जे आहे, जे अंजलीताईने विस्तृतपणे अतिशय विशेष लक्ष देऊन आज चॅनलवर मांडलं, तुझ्या अतिशय महत्वाचं पत्र आहे. राहता मुद्दा तेवढाच राहतो की पोलिसांचं सुप्रीम नेतृत्व कोण आहे, तर गृह मंत्रालय आहे. गृह मंत्रालयाला हे प्रश्न विचारा. अक्षय शिंदेच्या प्रकरणामध्ये गृह मंत्रालय पार सुप्रीम कोर्टापर्यंत जातं त्या पोलीस अधिकाऱ्याला वाचवण्यासाठी की आम्ही SIT स्थापन करत नाही. शेवटी सुप्रीम कोर्टाला, हे बघा केवढं मोठं दुर्दैव आहे. यंत्रणेची लक्तरं, यंत्रणेची झालेली झल्लर ही तुम्हाला या प्रकरणामधून स्पष्ट दिसते अक्षय शिंदेच्या, की हे इन्स्पेक्टर, सब इन्स्पेक्टर, ACP DCP आपण म्हणतोय, खरे हे सगळे जे मुख्य कारण याचं आहे, पोलीस यंत्रणेचं जे सर्वोत्तम नेतृत्व आहे, ते नेतृत्वच तिथेच काहीतरी पाणी मुरतंय आणि हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. विशिष्ट कमिशनर तुम्हाला विशिष्ट ठिकाणीच का लागतो? विशिष्ट अधिकारी विशिष्ट ठिकाणीच कशासाठी एन्काउंटर मध्ये लागतो? अरे याची उत्तर कधीतरी तुमचा मीडिया ते मंत्रालयामध्ये एअर कंडिशन मध्ये बसलेल्या मंत्रालयांना, गृह मंत्रालयांना, मुख्यमंत्र्यांना विचारणार आहे की नाही? हे खरं या ठिकाणी जनतेने विचारायचं आहे. जरी तुम्ही विचारलं नाही तरी जनता हे प्रश्न विचारल्याशिवाय राहणार नाही. आज हा प्रश्न चव्हाट्यावर आला, कुठेतरी याला राजकीय वलय निर्माण झालं म्हणून. पण तुला सांगतो, खेड्यापाड्यामध्ये अंजलीताई सुद्धा माझ्या म्हणण्याला दुजोरा देतील की खेड्यापाड्यांमध्ये इतके दुर्धर प्रसंग आहे, त्या बिचाऱ्यांची वाचा सुद्धा नाही, त्यांचं वाचा सुद्धा कोणी फोडायला तिथे तयार नाही. असा प्रश्न या महाराष्ट्रामध्ये तुम्ही मांडलेला आहे. काय चालवलेला आहे? काय संविधानिक यंत्रणा पोलिसांची तुमच्या वेठीत धरून तुम्ही बसलाय का? त्यांच्या सेंड्या तुम्ही आवडून बसलाय, तुम्ही कराल ती पूर्व दिशा. हे जास्त दिवस चालणार नाही, लक्षात घ्या. ते पण चालणार नाही म्हटल्यानंतर काय? तुम्ही सुरुवातीला म्हटलं की कोर्टामध्ये, कुठे कोर्ट वाटते या पोलिसांना कोर्टाची भीती आहे? सुप्रीम कोर्टामध्ये जावं लागलं. पोलिसांना भीती असण्याचं कारण नाही. अहो, मंत्र्यांना भीती राहिली नाही, राज्य सत्तेला कोर्टाची भीती राहिली नाही. हे या ठिकाणी अधोरेखित करून सांगावं असं वाटतं मला. आणि मग जर कोर्टाचीच भीती राजसत्तेलाही नसेल आणि मग पर्यायानं पोलिसांनाही नसेल,
तर त्या महिलांनी दाद मागायची कुणाकडे, हा प्रश्न आहे. ठीक आहे, आपण पोलिसांच्या बाबतीत खूप बोललो आणि उत्तरं काही आपल्याला फारशी मिळणार नव्हती, अपेक्षितच होतं, कारण सर्वच निराशाजनक झाले की काय असं वाटण्यासारखी ही परिस्थिती आहे. तृप्तीताई, मला अगदी थोडक्यात सांगा, पोलिसांना आपण बोललो, पण पोलीस ही काही एकच संविधानात्मक संस्था नाही आहे ज्यांचं कार्य हे महिलांप्रती असलं पाहिजे. महिला आयोग नावाची एक घटनात्मक संस्था आपल्या राज्यामध्ये आहे, केंद्रामध्ये आहे. काय करतात या संस्था, काय उपयोग झाला या संस्थांचा या महिलांना? खरं तर महिला आयोग हा महिलांसाठी काम करणारा असला पाहिजे. त्याच्यावर आम्ही पहिल्यापासून सांगतोय की कुठल्याही राजकीय पक्षाची व्यक्ती तुम्ही नका नियुक्ती करू, परंतु दरवेळी कुठली ना कुठली सत्ता येते. आता रुपाली चाकणकर ज्या आधीच्या सत्तेत होत्या तिथेही त्या महिला आयोगाच्या अध्यक्षा होत्या. नंतर शिवसेना फुटली, परत जी सत्ता आली त्याच्यात त्या कंटिन्यू ज्या आहेत त्या अध्यक्ष आहेत. परंतु मग कुठंतरी धनंजय मुंडेंची केस आली, करुणा मुंडे गेल्या तर कारवाई होत नाही, कारण ती त्या पक्षाच्या त्या पदाधिकारी असतात. त्यामुळे त्या नेत्यांना वाचवण्याचं काम त्यांना वरिष्ठ लेवलने करावं लागतं. या प्रकरणात सुद्धा जेव्हा मी काल बोलले की त्यांनी खऱ्या अर्थाने सगळ्यात पहिला तिथं जे आहे ते कसपटे यांच्या घरी येणं गरजेचं होतं, त्या बाबतीत आवाज उठवणं गरजेचं होतं, परंतु तसं झालं नाही. परंतु आज मी सकाळी त्यांच्याशी बोलले, त्यांनी सांगितले की सगळ्यात पहिल्या सुमोटो जी आहे ती त्यांनी दाखल केलेली होती किंवा त्या बाबतीत ज्या काही फॉलोअप आहे ते त्या घेत होत्या. परंतु माझं अजूनही म्हणणं आहे की लोकांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या महिला आयोगापासून फार आहेत. कारण ग्रामीण भागातला, आता गंजारी सर जसं म्हटले, ग्रामीण भागात आता अंजलीताईंनी मगाशी जसं सांगितलं की मयुरीला किंवा पोलीस स्टेशनमध्ये 9:30ला जावं लागलं. अब आमच्याकडे महिला येतात. परवा दिवशीची मी केस सांगते, अकोले तालुक्यातली एका महिलेचं जे आहे ते पतीबरोबर भांडण झालं. ती पोलीस स्टेशनला 5:30-6 वाजता गेलेली होती. तिच्याबरोबर 6 वर्षाची मुलगी होती आणि नवऱ्याने डायरेक्ट जी आहे ती धमकी दिली की तुला मारून टाकणार आहे. ती रात्री 10, 10:30, 11 पर्यंत तिथं होती. एका पत्रकारांच्या माध्यमातून तिला माझा नंबर देण्यात आला. रात्री पोलिसांनी डायरेक्ट स्पष्टपणे त्यांना सांगितलं पोलीस स्टेशनमध्ये बसायचं नाही, तुम्हाला काय करायचं ते करा आणि बाहेर जा. त्यावेळेला आम्ही तिला एका लॉजमध्ये तिची व्यवस्था केली. म्हणजे पोलीस ना तिला कुठला एखाद्या संस्थेमध्ये त्यांनी सोडलं, ना नवऱ्याला बोलवून त्यांच्यामध्ये सामोपचार किंवा तिला पाठवण्याचा प्रयत्न केला, ना तिच्या काही कुठला गुन्हा दाखल केला. तुम्ही सांगते त्या केस पुरतं कशाला? जी केस अवघ्या महाराष्ट्रामध्ये गाजली त्या बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात काय घडलं? हेच घडलं. त्या 6 वर्षांच्या 5 वर्षांच्या चिमुरडीला घेऊन तिची आई मध्यरात्रीपर्यंत पोलीस स्टेशनमध्ये, स्वतः मंत्र्यांनी सांगितलं पोरगी बाकड्यावर झोपली होती म्हणून. आता याच्यापेक्षा आणखीन काय अपेक्षा करायच्या? मंत्रीच कबूल करतात पण कारवाईच्या नावाने मात्र सदस्य. अंजलीताई, प्रश्न फक्त महिला आयोग किंवा पोलीस नाहीये. या राज्यामध्ये अजून एक खातं आहे, महिला आणि बाल कल्याण खातं. हे सगळं महिलांसाठी तयार करण्यात आलेलं आहे. उपयोग काय? मला तेच सांगायचंय. एक तर त्या महिला आणि बाल कल्याण मंत्री आहेत, त्यांचं तर कुठे दर्शनच होत नाही अशा या सगळ्या घटना घडतात तेव्हा. आणि इव्हन महिला आयोगाचा आता याच्या पूर्वीच्या मी ज्या डिबेटवर होते त्याच्यात रुपाली चाकणकर पण होत्या आणि त्यांचं असं म्हणणं होतं की आमच्याकडे मयुरी जगतापची जी कंप्लेंट आली. आता प्रश्न असा होता की बाबा मयुरी जगतापच्या ह्याच्यावर कारवाई झाली असती तर वैष्णवीला प्राण गमवावे लागले नसते. तर आम्ही मग प्रश्न विचारले की बाबा मयुरी जगतापनी 6 नोव्हेंबरला जी रात्री 9:30 वाजता कंप्लेंट केली होती त्याच्यावर काय कारवाई झाली? तर त्यांनी पूर्ण तो कच्च्या चिठ्ठ्या लिहून आणलेला होता की अमुक आम्ही त्या पोलीस स्टेशनला कळवलं, सो मोठं आम्ही ती ऍक्शन घेतली कळवण्याची, पण आम्हाला त्याचा अहवाल आला नाही. मला असं वाटतं आणि मी त्यांना तीच विनंती केली की महिला आयोगाचं काम फक्त एक पोलीस स्टेशनला कळवणं आहे का? कारण आज जर एखादी महिला तुमच्यापर्यंत पोहोचते, एक तर तुम्ही म्हणता की ते ईमेल आलं पाहिजे. आता ग्रामीण भागातली महिला तुम्हाला ईमेल कुठून करणार आणि त्याच्यात तुम्ही उत्तर देणार ते पण ईमेलवर उत्तर देणार. तिला कसं कळणार त्याच्या उत्तर काय आलं? खरं तर एक ताबडतोब फोन महिला आयोगाकडनं गेला पाहिजे की बाबा तुला काय झालं, आणि एका आठवड्यानंतर पुन्हा त्याचा एक फॉलोअप कॉल गेला पाहिजे. एवढं मिनिमम बेसिसवर तर झालं पाहिजे. पण आताच्या घटकेला सगळं फक्त त्यांनी ईमेल पाठवायची आणि हे ईमेलवर उत्तर देतात. तर मला वाटतं ग्रामीण भागातल्या महिलांना तर त्याचा शून्य उपयोग आहे. आणि दुसरं म्हणजे त्या म्हणतात की माझ्या कंप्लेंटवरनं तिथे तो ऍक्शन घेतली गेली, तसं नव्हतं. महिला आयोगाला त्यांनी 6 तारखेला लिहिलं होतं, पण FIR मयुरीने 5च्या रात्री केलेला होता आणि त्या FIR ची कॉपी सुद्धा तिने महिला आयोगाला पाठवली. म्हणजे खरं तर पाठपुरावा करणं हे महिला आयोगाने करायला हवं होतं. निदान एक फोन कॉल. मी म्हणते मला कल्पना आहे की असंख्य फोन येतात, असंख्य महिला तुमच्यापर्यंत पोहोचतात, पण कारवाई जर करत नसाल तर मग उपयोग काय त्याचा? तर
तर मला जे वाटतं की त्यांनी अहवाल, बरं ते म्हणाले अहवाल आला का, तर आज तगायत नोव्हेंबरचा अहवाल आलेला नाहीये, मग हे ट्रॅक कोण ठेवणार? नाही म्हणजे एवढं तुम्ही सगळं फक्त झाल्यावर पोलीस फक्त स्टेशनला येईल याची कळवलं अपेक्षा की आपण झालं. करूयाच नकोत, कारण हे काय दिसत नाहीये या संपूर्ण प्रकरणामध्ये. ना तक्रार दाखल करून घ्यायला कुठे कार्यतत्परता दिसतेय, ना तक्रारीवर कारवाई करायला दिसते. 10 महिन्यांच्या बाळाचा विचार होत नाहीये, ज्यांची मुलगी गेली त्यांचा विचार होत नाहीये. काय अपेक्षा Exactly. करायचं? खरं तर असं आहे ना की जेव्हा अशा घटना घडतात तेव्हा आपलं काय वाटतं मनाला, की मुळात महिलांना या व्यवस्थांकडे ज्या त्यांच्यासाठी आहेत, मग ते महिला बालकल्याण खातं असू देत, पोलीस असू देत किंवा महिला आयोग असू देत, यांच्याकडे जाण्याची वेळच यायला नको. ही आपली झाली आदर्श भूमिका, आदर्श अपेक्षा. ती काही पूर्ण होत नाही. पण जेव्हा महिलांना त्यांच्यापर्यंत जायची वेळ येते आणि महिला तिथपर्यंत पोहोचतात, तेव्हा किमान कायदेशीर अपेक्षा ही असते की कायद्यानं त्या महिलांना जे गॅरंटी दिलेली आहे ती तरी पूर्ण व्हावी. आता तीही पूर्ण होत नाहीये आणि राजकीय पातळीवर याच्याबद्दल फारसा कुठेही आदर दिसत नाहीये किंवा कुठेही याच्याबद्दल काही करावं अशी ऊर्जा दिसत नाहीये. कारण हे मुद्दे राजकीय मुद्दे राहिलेलेच नाहीयेत. आणि जर मग असं असेल तर जेव्हा एखादी वैष्णवी जाते तेव्हा चर्चा होतात, पण ही व्यवस्था सुधारावी यासाठी काही होत नाही. इथे प्रश्न फक्त पोलिसांच्या कार्यक्षमतेवर, कार्यतत्परतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचा नाहीये, तर प्रश्न हा आहे की जर ही कार्यतत्परता नसेल तर आणखीन अशा वैष्णवी होत राहतील आणि मग त्या वैष्णवींवर आम्ही चर्चाच करत राहायची का? जर ती करत राहायची नसेल तर पोलिसांना हे प्रश्नचिन्ह पुसावं लागेल. आणि जसं सरांनी सांगितलं, ते प्रश्नचिन्ह फक्त पोलीस नाही पुसू शकत, त्यासाठी राजकीय इच्छाशक्ती लागेल आणि पोलिसांच्या राजकीय नेतृत्वाला त्यासाठी काम करावं लागेल. तरच कदाचित पुन्हा एकदा वैष्णवीसाठी चर्चा करण्याच्या वेळ येणार नाही. आपण सगळेजण या चर्चेमध्ये सहभागी झालात, खूप खूप मनापासून धन्यवाद आपले. कार्यक्रममध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा NDTV मराठी.